पुढील 5 दिवस महाराष्ट्रातील तब्बल या 10 जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा जोरदार फटका बसणार आहे। एकीकडे उन्हाच्या तीव्र झळा आणि घामांच्या धारांनी संपूर्ण महाराष्ट्र होरपळून निघत असतानाचं दृश्य दिसत आहे, तर दुसरीकडे पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या तमाम जनतेसाठी आताची सर्वात मोठी आणि सर्वात धक्कादायक बातमी समोर आली आहे। प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील 5 दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत धोक्याचे आणि महत्त्वाचे असणार आहेत। मान्सून पूर्व म्हणजेच वादळी पाऊस महाराष्ट्रातील काही भागांना अक्षरशः झोडपून काढणार आहे, कारण यंदाचा मान्सून लांबीवर गेलेला आहे। काही जिल्ह्यांमध्ये तर ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण होऊन अवघ्या काही तासात नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार ते कोणते 10 जिल्हे आहेत जिथे पुढील 5 दिवस निसर्गाचा हा मोठा प्रलय पाहायला मिळणार आहे। हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी नेमका कोणत्या तारखेला आणि कोणत्या वेळेला पाऊस पडणार असल्याचं सांगितलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या 10 जिल्ह्यांच्या यादीत तुमचा जिल्हा समाविष्ट आहे का, आणि जर तुमचा जिल्हा या यादीत असेल तर तुम्हाला आज रात्रीपासूनच काय काळजी घ्यावी लागणार आहे हे संपूर्ण या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं आहे। त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत आणि लक्षपूर्वक बघा। मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी आणि तुमच्या पिकांच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। अर्धवट माहिती नेहमी नुकसान करू शकते, त्यामुळं शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा अंदाज संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधव अतिशय महत्त्वाचा मानतात। त्यांच्या ताज्या अपडेटनुसार महाराष्ट्रात सध्या तीव्र गतीने वारे वाहत असून अरबी समुद्रातून प्रचंड प्रमाणात बाष्प जमिनीकडे येत आहेत। हवेचा दाब कमालीचा कमी झाला आहे। हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी स्पष्ट इशारा दिला आहे, हा पाऊस साधा सुद्धा नसेल। दुपारनंतर अचानक आकाशामध्ये काळेकुट्ट ढग जमा होतील आणि ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहतील। विजांचा कडकडाट इतका भयानक असेल की यावेळी जीवितहानी आणि वित्तहानी होण्याचा धोका सगळ्यात जास्त आहे। म्हणूनच हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी पुढील 5 दिवस शेतकऱ्यांना शेतीची कामे करताना अत्यंत सावध राहण्याचे आवाहन केलेले आहे। मित्रांनो, आता आपण वळूयात आपल्या मुख्य मुद्द्याकडे। हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार ते 10 जिल्हे कोणते आहेत जिथे ढगफुटीसारखा पाऊस पडणार आहे त्याचे सविस्तर विश्लेषण आपण पाहूया। मित्रांनो, आता नंबर 1 चा जिल्हा येतो सांगली आणि नंबर 2 चा जिल्हा येतो सातारा, म्हणजेच पश्चिम महाराष्ट्र। पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यांसाठी पुढील 5 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत। हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या मते या भागातील दुष्काळी पट्ट्यात म्हणजेच आटपाडी, जत, कवटेमंकाळ, मान आणि खटाव या तालुक्यांमध्ये दुपारनंतर अचानक ढग दाटून येतील आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडेल। काही ठिकाणी स्थानिक पातळीवर ढगफुटी सदृश्य परिस्थिती पाहायला मिळू शकते। मित्रांनो, आता नंबर 2 चा जिल्हा आहे कोल्हापूर, म्हणजेच दक्षिण महाराष्ट्र। कोल्हापूर जिल्हा आणि विशेषतः घाटमाता परिसर म्हणजेच राधानगरी, गगनबावडा, चंदगड या भागात पश्चिमेकडून येणारे बाष्पयुक्त वारे सह्याद्रीच्या रांगांना धडकतील। यामुळे या भागात पुढील 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। मित्रांनो, आता नंबर 4 पुणे आणि अहिल्यानगर। मित्रांनो, पुणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग म्हणजेच मंचर, खेड, जुन्नर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील दक्षिण भागात वादळी वाऱ्यांसह पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्तवली आहे। या भागात वाऱ्यांचा वेग जास्त असल्यामुळे जुनी झाडे आणि होर्डिंग्स पडण्याचा धोका सुद्धा हवामान खात्याने वर्तवला आहे।
मित्रांनो, आता नंबर 6चा जिल्हा येतो नाशिक. उत्तर महाराष्ट्राचे प्रवेशद्वार असलेल्या नाशिक जिल्ह्यात केवळ मुसळधार पाऊसच नाही, तर काही तालुक्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता देखील पंजाबराव डक यांनी वर्तवली आहे. त्यामुळे द्राक्ष आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेला आहे. मित्रांनो, नंबर 7चा जिल्हा येतो छत्रपती संभाजीनगर आणि नंबर 8चा जिल्हा येतो जालना. मित्रांनो, मराठवाड्यातील या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा पारा जास्त असल्यामुळे तिथे अचानक दुपारनंतर तीव्र वादळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. धुळीच्या वादळानंतर विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस हजेरी लावेल. मित्रांनो, आता नंबर 9 ठाणे आणि नंबर 10 पालघर. कोकण विभाग कोकण किनारपट्टीला लागून असलेल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्याच्या अंतर्गत भागात मुसळधार मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरातही याचा अंशतः परिणाम पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, पंजाबराव डक यांनी दिलेल्या सुरक्षा उपाय आणि सल्ले हे खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. हा पाऊस जितका दिलासादायक आहे तितकाच तो धोकादायक ठरू शकतो. हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी विशेषतः शेतकरी बांधवांसाठी काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत, जे तुम्ही अजिबात विसरता कामा नये. मित्रांनो, नंबर 1चा इशारा, विजांपासून सावध राहा. पाऊस सुरू असताना किंवा विजा चमकत असताना कोणत्याही मोठ्या झाडाचा आश्रय घेऊ नका. शेतात काम करत असाल तर त्वरित सुरक्षित आणि पक्क्या इमारतीचा आश्रय घ्या. मित्रांनो, नंबर 2चा इशारा, मोबाईलचा वापर टाळा. विजा चमकत असताना मोकळ्या मैदानात किंवा शेतात मोबाईलवर बोलणे पूर्णपणे टाळा, कारण मोबाईलचे नेटवर्क विजांना आकर्षित करू शकते. मित्रांनो, नंबर 3चा इशारा, धान्यांची सुरक्षा. ज्या शेतकरी बांधवांना कांदा, धान्य किंवा इतर पिके उघड्यावर आहेत त्यांनी ती त्वरित सुरक्षित ठिकाणी हलवावीत किंवा प्लास्टिक कागदाने घट्ट बांधून ठेवावीत, असा इशारा हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेला आहे. नंबर 4चा इशारा, मुकी जनावरे. जनावरांना विजांच्या खांबाजवळ, झाडाखाली किंवा लोखंडी पत्र्याच्या शेडखाली बांधू नका. त्यांना सुरक्षित गोट्यात हलवा. तर मित्रांनो, हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी सांगितलेले हे 10 महत्त्वाचे जिल्हे, हा पुढील 5 दिवसांचा हवामान अंदाज आपण सविस्तर पाहिला आहे. निसर्गाचे हे बदलणारे रूप पाहता आपण सर्वांनी सतर्क राहणे हाच एकमेव पर्याय आहे. आता तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून आणि कोणत्या गावातून पाहत आहात ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा, जेणेकरून तुमच्या भागातील हवामानाची अचूक माहिती आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. तसेच तुमच्या भागात सध्या कडक ऊन आहे की ढगाळ हवामान आहे हेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जर तुम्हाला ही माहिती अत्यंत महत्त्वाची आणि वेळेवर मिळालेली वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या प्रत्येक शेतकरी मित्राला, तुमच्या गावातील प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर, जेणेकरून सर्वांना या व्हिडिओचा फायदा होईल आणि उन्हापासून सुटकासुद्धा मिळेल. तर हवामानाचे असेच रोजचे आणि अचूक अंदाज सर्वात आधी पाहण्यासाठी आत्ताच आपल्या बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून पुढील महत्त्वाचे अपडेट्स आणि व्हिडिओ लवकरात लवकर तुम्हाला मिळतील. भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.